मुंबई गोवा महामार्ग मी स्वतः आता गाडीनं प्रवास करतो, त्याच्यामुळं काही चिपळूण नंतरचा जो भाग आहे म्हणजे सावर्ड्यानंतरचा जो भाग आहे तेवढंच काम शिल्लक आहे. लांजाचा काही भाग शिल्लक आहे म्हणजे ब्रिज शिल्लक आहे. बाकी पूर्ण रस्ता अगदी गणपतीच्या अगोदर जसा आवश्यक आहे लोकांना तशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे. नाही, मी आता इथनं निघालो तर 4.5 तासामध्ये पनवेलमध्ये पोचतो. म्हणजे इथनं मी 2 तासामध्ये महाडला जातो आणि महाडवरनं माणगावला जर ट्रॅफिक नसेल आणि इंदापूरला नसेल तर 4 तासामध्ये पनवेलला जातो. इतका रस्ता व्यवस्थित आहे. आणि इव्हन कोल्हापूरचा रस्ता देखील इथून तुम्ही आता जर निघाला तर बरोबर पाऊण तासामध्ये आंबामध्ये असता. मलकापूरचा बायपास आणि माझ्या माहितीवर याचा ना बांबवड्याचा बायपास हा जर झाला तर मी अतिशयोक्ती सांगत नाही, रत्नागिरीच्या या रेस्ट हाऊसपासनं महालक्ष्मीचं देऊळ हे फक्त 1.5 तासावर येणार आहे. आणि तो जर टनेल झाला आंबा घाटाचा तर 1.25 तासावर येणार आहे. तर मी स्वतः नांदेडवरनं राजेश सावंतांचं हे कळल्यानंतर मी रत्नागिरीमध्येच होतो. 20-22 वर्ष आम्ही राजकारणामध्ये एकत्र काम केलं. त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये देखील आम्ही एकत्र कॉलेजला होतो. त्याच्यानंतर क्रिकेट देखील आम्ही एकत्र खेळलो. राजकीय मतभेद आमच्यामध्ये नक्की झाले, परंतु राजेश सावंतांनी उदय सामंतचं कधी वाईट होऊ नये आणि उदय सामंतांनी राजेश सावंतचं कधी वाईट होऊ नये ही प्रिकॉशन आम्ही मित्र म्हणून घेतलेली होती. आणि अजून एक तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट सांगतो की एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली. विजय चौधरी नावाचा एक कोणतरी माणूस आहे आणि कोणतरी आमदार आहेत. त्या दिवशी 8:33 म्हणजे जायच्या आधी 24 तास राजेश सावंतांचं आणि माझं बोलणं झालं. राजेश सावंतांनी माझ्या समर्थनार्थ स्टेटस देखील ठेवला. ही आमची मैत्री होती आणि म्हणून त्यांच्याच कुटुंबाचं नुकसान झालं आहे असं नाही, आमचं देखील मित्रपरिवाराचं नुकसान झालेलं आहे. रत्नागिरी शहरासाठी 29 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन STP प्लांट तयार करतो आहे, जेणेकरून सांडपाण्याची जी व्यवस्था आहे आणि ज्या काही तक्रारी रत्नागिरीकरांच्या होत्या त्या आता त्याच्यातनं दूर होतील. तर मी काल स्वतः आंबा घाटामध्ये त्याची पाहणी केली. ती खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्ती आहे आणि दरवर्षी त्याला आपण सामोरं जातो. आता पण मी आता आमच्या लेले साहेबांनी TV9ला जे दाखवलं त्याच्यासाठी आता ह्याला जातो आहे, आपल्या फगर वठारामध्ये जे खिंडार पडलेला आहे त्याच्यामध्ये काय त्याला टेक्निकल आपण केलं पाहिजे म्हणजे तो व्यवस्थित रस्ता होईल. कारण मागच्या वर्षी देखील हीच तिथं परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे टेक्निकली ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तसाच आंबा घाटाच्या एका बाजूचा जो अभ्यास आहे तो टेक्निकली केला पाहिजे, तो राजकीय करून उपयोगाचा नाही. तुम्ही परवाच्या लँडस्लाईडमध्ये कशेडी घाटाच्या अलीकडे आपण जे म्हणत होतो की कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली, अजिबात कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली नव्हती. मी माहितीसाठी सांगतो. अतिशय जिथं काहीच संबंध नाही डोंगराचा, जर तुम्ही बघितलं असेल तर बरोबर ना, काहीही संबंध नाही डोंगराचा, इथं लँडस्लाईड झाली. तर कशी झाली तर रस्त्याच्या सेंटरपासून 200 मीटरवर असलेला जो डोंगर आहे तो त्या दगडावरनं सटकला आणि सगळी माती आपल्या हायवेवर आली. आता ह्याला काय प्रकार म्हणायचा? त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्ती कधी कुठं येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी फगर वठारात मी आता स्वतः जातो आहे. नाही, याच्यामध्ये आपण निर्णय असा घेतला की जे डिपार्टमेंट कोल्हापूरला आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता आउटसोर्स करून हे तज्ज्ञ नेमायचे. मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्याला जे काय 5-10 लाख रुपये लागतील ते नियोजन मंडळातनं मी स्वतः पालकमंत्री म्हणून द्यायला तयार आहे. परंतु पूर्ण जिथं लँडस्लाईड होत आहेत त्या लँडस्लाईड होणाऱ्या ठिकाणचा सर्वे या तज्ज्ञांनी केला पाहिजे आणि ते आउटसोर्स करून सुद्धा देखील आपण करू शकतो. आपण एका त्या तज्ज्ञावर अख्खा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा ठेवला आहे, तर त्याच्यामध्ये 5-6 लोक मी आउटसोर्स घ्यावे म्हणून काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. कोकण रेल्वे ज्यावेळी झाली त्या कोकण रेल्वे झाल्यापासून जवळजवळ 6 ते 7 वर्ष लँडस्लाईड होत होती. टप्प्याटप्प्यानं ते कशा पद्धतीनं थांबवायचं ह्याच्यावर रिसर्च झाला, कोकण रेल्वेनं केला आणि ती लँडस्लाईड 100% थांबली. नाहीतर पूर्वी आपल्याला माहिती आहे करबुड्याच्या बोगद्यामध्ये जाताना पहिली 3 मिनिटे अगोदर गाडी थांबायची पाऊस सुरू झाल्यानंतर आणि मग तो क्लिअर आहे काय बघून मग पलीकडे जायची. न्यूज सगळेच जेवढे आपले जे आहे त्याच्यामुळं आपली जर्नी देखील होती ती 10-10, 12-12 तासाची व्हायची. त्याच पद्धतीनं हायवेवर हे ज्या काही लँडस्लाईड होत आहेत त्याच्यावर अभ्यास करावा लागेल. काल परवाचा नॅशनल हायवे झालेला आहे, त्यामुळे त्यावर अभ्यास करून भविष्यात लँडस्लाईड होणार नाही याची कोकण रेल्वेसारखीच दक्षता सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार नक्की.